सत्य बाहेर आणावं लागेल. तो आवाज अजूनही आरवच्या कानात घुमत होता. तो थरथरत शाळेच्या जुन्या कार्यालयात गेला. दार उघडताच धूळ उडाली. टेबलावर जुन्या फाईल्स पडल्या होत्या. एका फाईलवर लिहिलं होतं, अपघात अहवाल 2009. आरवनं फाईल उघडली. त्यात एक फोटो होता, सायलीचा. डोळे भरून आले. खाली एक ओळ होती, आग लागण्याचे कारण शॉर्ट सर्किट. पण पुढचं पान उलटताच आरव हादरला. लाल शाईत कोणीतरी लिहिलं होतं, हा अपघात नव्हता. त्या क्षणी खोलीत थंडी पसरली. फाईलची पानं आपोआप उलटू लागली आणि शेवटच्या पानावर एक नाव दिसलं, मुख्याध्यापक रघुनाथ देशमुख. आरवनं टॉर्च वर केला आणि समोर भिंतीवर कोरलेलं दिसलं. तिने सत्य पाहिलं होतं. तेवढ्यात सायलीचा आवाज आला, सर, मला वाचवायला कोणीच आलं नाही. आरवच्या डोळ्यात पाणी आलं. माझं नाव कधीच कुठे लिहिलं गेलं नाही. मी अजूनही इथेच अडकलीये सर.